नमस्कार मैत्रिणींनो, वचन दिले मी तुला ह्या मालिकेमध्ये आला आहे पुन्हा एकदा खूप मोठा ट्विस्ट. तरी ते आता हर्षवर्धनच्या जाळ्यामध्ये पुरता आता इथे ऊर्जा अटकलेली आहे. हर्षवर्धनने असा काही प्लॅन केला होता की ऊर्जाला घराबाहेर काढण्यासाठी त्याचा हा प्लॅन सक्सेस झाला आहे. पण हर्षवर्धनने नेमकं काय केलं आहे, ऊर्जा नेमकी कशी फसली आहे, चला जाणून घेऊया. तर इथे आता हर्षवर्धनने घरी पार्टी ठेवलेली असते आणि जाणून बुजून त्या दिवशी त्याने ऊर्जाला घराबाहेर पाडण्याचा प्लॅनसुद्धा केलेला असतो. आणि ऊर्जा ही घराबाहेर जाते कारण त्यांच्या घरातील जी मोलकरीण असते तिला वाचवण्यासाठी ऊर्जा गेलेली असते. पण तिथेच अचानक विक्रमची एंट्री होते. तर विक्रमची एंट्री झाल्यानंतर विक्रमच्या जाळ्यामध्ये पद्मा अटकलेली असते. तर ऊर्जा विक्रमला सांगत असते की प्लीज तू पद्माला सोडून दे, तिच्याशी आपल्या दोघांशी आणि तिचा काही संबंध नाही. पण विक्रम तिला सोडायला तयार नसतो. विक्रम म्हणतो आतापर्यंत ज्या लोकांनी मला त्रास दिला ना त्यांना मी सोडूच शकत नाही. पण इथे आता ऊर्जा आणि विक्रमचा काही वाद नाही, पण ह्या दोघांच्या वादामुळे इकडे आता हर्षवर्धनला फायदा होणार असतो. हर्षवर्धनला एकाच डावामध्ये 2 पक्षी मारायचे असते, म्हणजे विक्रम पण आणि ऊर्जा पण. त्या दोघांच्या बातचीतमध्ये अचानक ऊर्जाकडून गोळी चालली जाते आणि ती गोळी विक्रमला लागते आणि विक्रम जागीच तो मरतो. पण आता इथे ऊर्जाकडून गोळी लागलेलीच नाही आहे, ऊर्जाच्या नावाखाली दुसरीच कुणीतरी गोळी मारलेली आहे. पण ह्या टायमिंगला ते ऊर्जाला लक्षातच येत नाही. ऊर्जा घाबरते आणि तिला वाटते की मीच ती गोळी मारले. तर पुढे इकडे हर्षवर्धनला घरी फोन आलेला असतो. तर सर्वजण म्हणतात की काय झालं, शौर्य असा अचानक घरातून बाहेर कसा गेला. तर हर्षवर्धन म्हणतो शौर्य ह्यासाठी गेला आहे की त्याची बायको जेलमध्ये आहे. तर नेमकं काय झाले, तर हर्षवर्धन सांगतो की ऊर्जाने विक्रमला मारलं आहे, विक्रमचा खून केला आहे आणि म्हणून तिला पोलीस कोठडीमध्ये घेऊन गेलेले आहे. तर इथं घरच्यांना खूप शॉक लागलेला असतो. तर आता हर्षवर्धनने जो प्लॅन केला आहे त्यामध्ये ऊर्जा फसली, पण शौर्य आता ऊर्जाला या केसमधून कसं बाहेर काढेल हेच आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला हे पुढील एपिसोड जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच आपल्या समर्थ ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.